सर्व प्रकारचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा आता एकाच छताखाली. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर. पुढील काही महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याकरिता कौमी एकता मंचच्या वतीने ठराव करण्यात आला असल्याची माहिती कौमी एकता मंचच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत हाजी तौफिक हत्तुरे, ऍडव्होकेट रियाज जैन शेख, ऍडव्होकेट खतीब वकील, हाजी मेहनुद्दीन शेख, शौकत पठाण, कौमी एकता मंचचे अध्यक्ष सलीमभाई हिरोली, समीउल्लाह शेख आदी उपस्थित होते. निवडणुकीचं वातावरण पाहता मुस्लिम समाजानं एकतर्फी अत्यंत उत्स्फूर्तपणे, खास करून मी म्हणेन फक्त मुस्लिम समाजाने मागासवर्गीय आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात या लोकसभेमध्ये आपलं मतदान केलं. त्याचं कारण असं होतं की 10 वर्षाचा जो मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये मुस्लिम समाजाचं जे या देशामधून उच्चाटन करण्याचा प्रयत्न झाला, संविधानाच्या तत्वांना काळीमा फासण्याचं काम या काळामध्ये झालं. या 10 वर्षाचं जे दुःख आहे जे आमच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न होता, त्यासाठी सगळ्या समस्त असलेल्या मुस्लिम समाजाने आणि मागासवर्गीय समाजाने एकत्र येऊन इंडिया आघाडीच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. आता प्रश्न त्या निवडणुका झाल्या. या देशामध्ये जी रचना आहे 1970-80च्या दशकापासून मुस्लिम समाजाचं लोकसभेचं, राज्यसभेचं, विधानसभेचं, विधान परिषदेचं आणि महानगरपालिकेत आणि नगर परिषदेमध्ये असलेलं प्रतिनिधित्व हे कमी होत चाललेलं आहे. IPS अब्दुल रहमान साहेबांनी त्यावर पुस्तक सुद्धा लिहिलं, त्यामध्ये विवेचन केलं तिने त्या प्रश्नाचं. तर आमची मागणी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या पातळीवर एकत्रितपणे तिन्ही उमेदवार, एका ठिकाणी असलेलं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा उमेदवार, इकडं मोहिते पाटलांच्या रूपाने राष्ट्रवादीचा उमेदवार आणि या राखीव मतदारसंघामध्ये पंडितताई असलेल्या उमेदवार काँग्रेस पक्षाचं, या तिन्ही पक्षाच्या उमेदवारांना मुस्लिम समाजानं फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून त्यांना त्यांच्या निवडणुकीमध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे. अशा परिस्थितीत आता आमच्या राजकीय प्रतिनिधित्व देण्याचा प्रश्न आम्ही या आघाडीसमोर ठेवत आहोत. ते राजकीय प्रतिनिधित्व सोलापूर जिल्ह्यामध्ये, शहर मध्यमध्ये मोठ्या प्रमाणात नाही. हा समाज आहे 1980च्या पासून काँग्रेस पक्षाकडे प्रत्येक वेळेला हा समाज आमची उमेदवारी द्यावी अशी मागणी करत आलेला आहे, पण त्याची दखल दुर्दैवाने घेण्यात आलेली नाही. त्याचबरोबर दक्षिण मतदारसंघात तिथे मोठ्या प्रमाणात बहुल मुस्लिम आहे, मुस्लिम बहुल असलेला तो मतदारसंघ आहे. आनंदराव देवकते साहेब मुस्लिम, धनगर अशा 18 जाती जमातीच्या मुळे ते 30 वर्षे निवडून आले. त्यामध्ये मुस्लिम समाजाचा फार मोठ्या प्रमाणात वाटा आहे. अशा परिस्थितीमध्ये कौमी एकता मंचची आग्रहाने तिन्ही पक्षाच्या, चारही पक्षाच्या ज्या महाविकास आघाडी आहेत त्या अस्तित्वात असलेली इंडिया आघाडीच्या अंतर्गत महाराष्ट्रात चाललेली, त्या सगळ्या नेतृत्वाला आमचं आव्हान आहे की सोलापूर शहर मध्येची जागा ह्या मुस्लिम समाजाला देण्यात यावी आणि मुस्लिम समाजाचं रिप्रेझेंटेशन जे सोलापूर शहराच्या आणि जिल्ह्याच्या पातळीवर ते अबाधित ठेवावं. हे आता राज्याच्या पातळीवर पाहिल्यानंतर मुस्लिम समाजाच्या शिक्षणाच्या, आरक्षणाच्या आणि संरक्षणाचा प्रश्न राहिलेला आहे. आपल्या आवडीचे सोन्या चांदीचे दागिने खरेदी करा फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे हॉलमार्क केलेले सोन्या चांदीचे दागिने फक्त आणि फक्त रिधान ज्वेलर्स मध्ये. ग्राहकांसाठी 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे मोफत, 100% रिसेलची गॅरंटी. आता सोने खरेदी करा हप्त्याने. रिधान गोल्ड योजना, 11 हप्ते तुमचे, 12वा हप्ता आमचा. मजुरीवर 50% सूट. एकदा अवश्य भेट द्या. रिधान ज्वेलर्स 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर.